EWS मधून फॉर्म भरले, त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे. मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही, आणखीनही घेतलं जात नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे. हे जाणून बुजून तर नाही करायला ना, फक्त उपोषण उठेपर्यंत, उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे. आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा, गोड बोलून गोड बोलून, आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही, असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे. म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागले, हे फसवणूक करायला लागले जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईल उद्या, एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईल त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आहे, उद्याच्या फेब्रुवारी, तिथं सकाळी बेमत सकाळी उपोषण पुन्हा सुरू करू आंतरवाली. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता सकाळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरणार, राज्यभर उभा करणार. कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, त्यांनी सकाळी उपोषणातून दखल नाही घेतली तर आम्हाला उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहे. ते झाल्या 2 गोष्टी. आणि तिसरी अशी, त्या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखी ठरवले नाही, सगळे बसतोय ठिकाणचे आता आणखी बसतोय. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत. कारण आम्हाला मुंबईकडं पण जायचं. रस्त्यावरची लढाई म्हणले तर नेमकी ही लढाई कशी असणार, काय स्वरूप असणार आहे? आणखीनही आमची इच्छा आहे की सरकार देईल, म्हणून आम्ही ते सांगत नाही येत रस्त्यावरची लढाई म्हणजे काय. त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण. कारण ते आत्ताच आम्हाला ओपन करणं बरोबर नाही. कारण रस्त्यावरची लढाई जर मराठी लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा. म्हणजे काय नाही, ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार. कारण लोक जर एकदा राज्यातले बसले, त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही. आणि एक भीषण परिस्थिती, शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बघणार. कारण देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना, तो मोडायला तयार, तो मोडायला तयार नाही आहे. त्याचे जे चाल आहे द्वेषाची, मराठा द्वेषाची, ते सोडायला तयार नाही. कारण आपण कितीही ते काय म्हणतात ना, जुनी मन आहे बघा, एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला ते कोरडात निघतो. तसं याला कितीही सांभाळा मराठींनी, शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे, हे मराठा द्वेषी आहे. हे आकाशानं बरबाटलेलं आहे पुरं. फडणवीस जे आहे ना, हे पुरं बरबाटलेलं आहे. जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना, तर ती देवेंद्र फडणवीस. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं, नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असतील प्रत्येक वेळेस मराठ्यांना, तर मला उठवू नये. कारण सन्मान देवाला तू तेव्हा मिळत असतो. तू कोणत्या पदावर येईल काय आम्हाला त्याची नाही देणे घेणं. जे पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या जनतेनं तुला त्याच्यावर बसलं ना, तिची आधी इज्जत करायला शिक. आधी इज्जत करायला कोणाची शिकू, तू जनतेची इज्जत करायची. तेव्हा तू खरा राजा, तेव्हा तू राज्याचा खरा प्रमुख. तू तसा राजा नाही होऊ शकत. तू म्हणजे तू गोरगरीब जनतेकडून निवडून येणार, मराठ्याकडून निवडून येणार. तो हातबल झाला होता रे, तो हातबल झाला होता. तो रडकुंडी रडायची वेळ आली होती. याच मराठ्याने तुला या गादीवर बसवलेले, तू विचारला बेमान व्हायला लागला. जसा तू एकदा धनगराशी बेमान झाला होता, तसं तू मराठ्यांशी बेमान व्हायला लागला. आणि मग काय तू यापेक्षा काही होतच नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आतापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत, तुझ्याशी करायला जशी त्याशी तुला कळन काच का या राज्यातल्या मराठ्या म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, आणि तू फडणवीस म्हणजे काय. तो इज्जत केली आम्ही, करत होतो, तुला प्रामाणिक बोलत होतो. पण तुला जे मस्ती आहे ना, ती जायला तयार नाही. आणि मी सहन करायला तयार नाही. कारण तू आहे पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत. कारण तिची परीक्षा आहे. तू त्याशी पत्रकाराला बोलताना बोलला की माझ्या पोरीची परीक्षा आहे, मला सागरवर का जात नाही. कुणी म्हणतं लिंबापूरले, कुणी म्हणतं काही. मी याच्यासाठी सागरला जात नाही, सागरहून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा, असं उत्तर त्याने पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीस. आणि तिचं भविष्य महत्वाचं, शिक्षण महत्वाचं. म्हणून मी सागरवर म्हणजे
तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलावून. तर माझ्या लेकराचे मुडदे पडले रे देवेंद्र फडणवीस. आत्ता 4 पोरांना आत्महत्या केल्यात पोरादिवशी. लाज वाटून देईन तुला जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तू पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो, काय जरा तू प्रमुख आहेस. जर तू केशी मागं घेईन म्हणतो, किती जातीवादी असावं. तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोललं पाहिजे. त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे. तुला तू सन्मान घेण्यासारखं कामच करायला ना. ज्या जनतेनं तुला दिलं, तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळत. दिला तुला आत्तावर. केशी मागं घेईन म्हणतो, तुझं केशी उचकायला लागला. इकडं काय अधिकारी आणले, त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचं लय हाव लागली का काय? त्याला ते आंबटचं कोणी देव त्याला हाव लागली का काय? गरिबांचे पोरं गुतून एकीकडून म्हणायचे केशी मागं घ्यायचे आणि दुसरीकडून केशी उचकायचे. केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली काय? नाव कमायची भेटल्या गरिबांचे मराठ्यांचे पोरं, त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं. तुला जर लेख राखले, तू लेकराचं वाटोळं केल्यावर ती गट त्यांना कशी तरी तू बी गटशील. वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच. कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच. गरीबाचे लेकरं जाळ्यात ओढून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे. आंदोलनातले गरीबाचे पोरं त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायचे आणि तुला नाव कमवायचं, ही तुला हाव लागली. अरे तुझ्यापेक्षा साधे ते कर्मचारी हवालदार बरे, मग तुझ्यापेक्षा कोतवालं बरे, तुझ्यापेक्षा ते ग्राम तलाठी बरे. इतके जर घाण विचार असते ना एवढ्या मोठ्या दर्जाचे अधिकाऱ्याचे, की गरिबाच्या आंदोलनातल्या पोरं गुतवायची. एकीकडून ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचं केशी मागे घ्या आणि एकीकडून तो ह्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या गरिबाचे पोरं आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडेजाव घ्यायचा, मोठेपणा घ्यायचा की मी अशी कारवाई केली आणि मग त्याला नाव कमवायचं बढतीचं. अरे बढतीसाठी गरिबाची पोरं मारतो काय तू? मग गंगूती तो तुझं नाव चांगलं व्हायचं नाही, तू कुठं घटणार नाहीस का? तो ह्या पोरांबद्दल तो ह्या पोरींबद्दल असं झाल्यावर असंच करणार गरिबाच्या. काय नीट येत तुमच्या आणि काय नाही. हा तो हातात अधिकारी म्हणून तू करशील काही विषय आणि आमच्या कचाट्यात सापड आणि सापडतोच. दुसऱ्या तांदळावर कुणी नाही भेटत्या. काम जरा नीट कर. हा तुला वाटत असेल मी अधिकारी, तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहीत नाही, आम्ही शंका नाही घेत. आणखीन मी माहिती घेतोय त्याची. पालकमंत्र्यांनी कुणी तुला सांगितलेलं असावं मग सांगतो तुला काचका, आणि तो पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं हे कामं सुरू करायचे काय तुम्हाला. गोरगरिबांचे लेकरं गुतवायचे, गोरगरिबांचे मुद्दाम आडवं पडायचं, म्हणजे जातीवाद जिथं बी बोकाळायचं काय. जालना जिल्ह्यात बी तुमच्या मागं लागतील नेते जातात ते सोडून मग अधिकारी मापात्रा. देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस. फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड स्वतःचं साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं. धनगराचा अनुभव मराठ्याला आला, तंत आला. धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची, एसटी आरक्षणाची. 15 वर्ष झालं आता, 15दा 3ऱ्यांदा आता सत्तेत तेच मराठ्याचं झालं. मराठ्याशिवाय सत्ता नाही होऊ शकत. लय रडकुंडे आलता रे, इतकं बेमान होऊ नको फडणवीस, इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी. आणि ते डोक्यात तो असं ना खोल तर काढून टाक, मराठी मागं नाही तर पुढं नाही. ते काढून टाक, हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला, खरंच काढून टाक. तुला वाटत असेल मराठी नाही तर ते काही तो बरबाटलेली टीम लावलेली ना, तो काही बायाची काही गाड्याची ती बरबाटलेली टीम लावली ना, त्यांना जरा नीट सांग. भापीत राहू नको, असं भापीत राहशील बेकार होईल, भापीत राहशील. मराठी एक नाही तर मराठी मागं नाही राहिले काय नाही. मराठ्यांना चॅलेंजच देऊ नको. वेळ पडले ना एका दिवसात 4 कोटी मराठी रस्ते होतील, एका दिवसात. खरंच चॅलेंज देऊ नको. ज्या दिवशी बघायला जशील ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत माझ्या मागं, त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल, फडणवीस गेलेली असेल. तुला फडणवीस शब्दात मला बोलायचं नव्हतं, प्रत्येक साहेब साहेब म्हणून बोलतो. तर बोलता बोलता उपशी मोठी आमचा आत्ता खोटं बोलू, आत्ता बोलता बोलता खोटं बोलून तू उपशी मोठवला. दिल्लीतून सांगितलं, याच्यामुळे मी तुला बोलत नाही. खरं कारण ते त्याशिवाय व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का, मीडिया सुद्धा आलं तर मला नाही बोलायचं. मला कामं करा फक्त. आम्ही तुला मानलं होतं फडणवीस, मानलं होतं, खरंच मानलं होतं. हे
ठेवा विश्वास याच्यावर. आहे चांगला, करील सगळे कामं, मराठ्यांशी नाही दागा फटका करायचा, गद्दारी करायचा. तू गोड बोलून गद्दारी करायला रे, गोड बोलून गद्दारी करायला. असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी. हा. माझ्या गोरगरीब मराठ्यांची लय तळमळ आहे. गेले 4 पोरं आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत. ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी. बीडला झाली, बदनापूरला झाली, त्या फुलंब्रीला झाली, गेले आमचे. जरा तुझ्या लेकरात जसे लेकरू बघतो ना, तसं राज्यातल्या जनतेचे लेकरू बघ. सन्मान करू आम्ही तुला, सन्मानपूर्वक आहो जाऊ बोलू. इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागलं. त्या बदनापूरच्या पोरीनं आत्महत्या केली. कसं जगायचं घरचे आम्ही? मोठी अधिकारी झाली शेती पोरी, 1% हुकली म्हणून घरी आली. कमून आरक्षण देत नाही रे बाबा? तुझ्या पोरीचं शिक्षणामुळे तुझ्या पोरगी मोठी व्हावी, महाराष्ट्राच्या शुभेच्छा. पण आमच्या पोरीचं काय? तू 500 मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलू. राहायला नुसतं किती वेळ लागेल तिथून राहायला जायला? 2 घंट्यात सागरून तिथं जाईल मागून. सागर बंगल्यावर वर्षा बंगल्यावर नाही जात तू पोरीचं ऐकू. आमच्या पोरी आत्महत्या करायला रे. तुझ्या पोरीत आमच्या पोरी बघ काय चुकीचं बोलतो रे मराठ्यांना मी. तुम्ही डोळे उघडा, स्वतःच्या लेकीसाठी ते 500 मीटरवर जात नाही, तुमचे पोर आत्महत्या करायला लागले. उसा थोड्याच वेळ आली तुमच्या पोराला मराठीची. तुमतून वाजीत बसता प्रत्येक वेळेस, ह्यो पक्ष मा, ह्यो नेता मा, ह्यो पक्ष मा. पोरं मरतील ना. आणि ह्यो असा वागतोय, याला एकी बघायचे असले दाखवावं लागेल आपल्याला एकदा. त्याला वाटत जर असेल ना ते मराठे नाहीत, सरकारपेक्षा मोठा मराठा हे एकदा पुन्हा दाखवावं लागेल. मग हे ठेप्याला नाही येणार. असं त्याला सन्मानाने बोलतो होतं. केशी माग घ्यायचं मग तुम्ही केशी आतून अंधारातून वर काढी. तू काय असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे रे तू? काय करायले? अंधारात एक सांगतोय, उजाडात एक करतोय. माझ्याशी बघा धनगर बांधवांना तो फसवला असेल, पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करून तू रडकुंडी आला होता. याच मराठ्यांमुळं तुला आनंदाचा दिवस उगलेला आहे. सत्यात बसायचा. मराठ्यांशिवाय इथं पान हलू शकत नाही. एक तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याने मतदान नाही केले. एक सुद्धा. त्याच्यात जर हिंमत असली ना, फक्त मन म्हणा मला मराठ्याने मतदान नाही केलं, मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही, फक्त मग. इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस, इतकं बेमान नाही व्हायचं. मी सन्मानानं 2-3 महिने झाले असतील सत्ता आलेली, सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून. तू दे शब्दापासून फिरायचं नसतं. जीव गेला ना तरी फिरायचं नसतं. हे महाराष्ट्राचा पण आहे. महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये. महाराष्ट्राला एकदा शब्द दिला आणि त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं. असे वीर महावीर घडलेले या मातीत. त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा. मग वेळ आली तरी कसली आली तरी चालेल. तो आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याची खेळायलाच. इथं 15 तारखेपासून सकाळी उपोषण आता बेमुदत सुरू होतंय. पुढं टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे. प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार. टप्प्याटप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहे. तारीख लवकरच सांगतो आम्ही. कारण यांनी भयंकर फसवणूक केली. एवढी मोठी फसवणूक केली की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणे लगेच लागू करतो. आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे हा म्हणतो मी. याला हे सांगितलेलं पटत नाही देवेंद्र फडणवीसला. कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि ते त्याची अंमलबजावणी करून लागू करायचं. ती नाही गॅजेट. आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं, मराठवाड्याचं होतंय, पश्चिम महाराष्ट्राचं होतंय, काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होतं. इतकं कल्याण होतं. लावित नाही, नुसतं हिंडतोय. इकडं जाय सभाला, तिकडं जाय सभाला, इकडं जाय सभाला, इकडं दाखवतो एक हेलिकॉप्टर येतो तिसरंच घेऊन. म्हणजे आम्हाला दाखवते एक का मग चालले तिसरी. आम्हाला गोरगरिबांनी तुमच्यावर गुलाला फेकायचे आणि यांचा म्हणून लोकांना सांगायचं आणि मग लोकांनी त्याचा उठाव करायचा आणि यांच्यावर गुलाला फेकायचे. लोकांनी गोरगरिबांनी निवडणुका मग हातात घ्यायच्या आणि यांच्यावर गुलाला फेकायचे. आणि यांनी थोडे दिवस झाले की मग हळूहळू दम्मानी जवळ यायचं. आम्हाला शिकतात होय तुम्ही. आणि मी जवळ गरिबाच्या बाजूने ना तोवर या महाराष्ट्रातल्या नेत्याला मी चालच करून देतो. पाटील, आता तुम्ही बोलताना म्हणले की पालकमंत्री दबाव टाकताय आणि कार्यकर्त्यावर कारवाई करताय. माहिती घेतोय. म्हणूनच मी पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणलं की मी विनाकारण कोणावरती आरोप लावत नाही, डाग लावत. कारण आत्ता पोत नाही, मग आत्ताच कसं काय?
तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायच्या, मग असे कोण अधिकारी भाऊ? आंबडला की त्याला लयच हाव लागली नाव कामायची, गरीबाच्या मराठ्याचे पोरं मध्ये टाकून तुला हाव लागली, तुला दारे धरायला पाठवू शकतो आम्ही, तू आमच्या पोराचं वाटोळ करणार म्हणले, तो लेकराचं वाटोळ होणार, तुला दारे धरायला पाठवलं तो लेकराचं वाटोळ झालंच ना, तो बी जाणार मग चाला धरायला लोकांची वेळ येते. आज आमच्यावर आली, एक ना एक दिवस तयारी, वर्षांनी 4 महिने, वर्षांनी 10 वर्षांनी कुठं ना कुठं गटची प्रॉपर्टीज गटची, ते मग आम्हाला बी खेळता येत, आम्हाला बी सापडत येतं कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं काय आहे, कोणचे काम आहे. तू सुई एवढ्या टोकात जरी घातला तरी याल, गोरगरिबांचं तळतळ आणि तळतळाट कधीच अंगावर घेऊन कधी घेऊन त्याचे दुष्परिणाम लय वाईट असतात. कारण गोरगरिबाच्या लय कष्ट करून लेकर शिकवलेले असतात. पालकमंत्री आहे नाही, मला त्यात बघू द्या. मला जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे, पण ते मला बघू द्या. मग कोणाला आपण डाग लावू नये, कोणावरती आरोप करू नये, विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्या शोभत नाही. आत्तापर्यंत तरी क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे पालकमंत्र्याचे आत्तापर्यंत, त्यामुळं समाधानी आहेत लोक. आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात. पण याच्यात आम्हाला संशय, याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार. दादा, तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसांचं असणार आहे, आणि तुम्ही मुंबईला केव्हा जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार का? हे साखळी उपोषण बेमुदत, साखळी उपोषण बेमुदत आहे. साखळी उपोषण 10-5, 10-20 पोरं बसत राहणार. आम्ही काही गावं निवडणार आहेत, त्या गावाचे लोक रोज 10-5 येऊन बसणार. साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोड हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार. साखळी उपोषण प्रत्येक गाव, इथं एकदा 15ला बसलं तर हळूहळू प्रत्येकाच्यात होणार. इथं आम्ही काही ठराविक गावं मिळू ठरवणार आहे की रोज एका गावाने बसवायचं. गावाने म्हणजे 10-5 पोरं आहेत, ते काय आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवा. 10-5 पोरं बसणार, असं काय लाखांनी बसणार. प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखवायची गरज नाही, कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही. काही जण म्हणते त्याच्या मागं लोक नाही, लाखभर लोक रोज घेऊन येऊ का संघ, रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्याचे. हेच येत ना, हे राजकारणी नेत्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना, ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही, कसलंच. पण एकदा दाखवू, आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू, आम्हाला नाही 5 वर्ष दाखवायची गरज, एकदा दाखवू कोण आम्ही मराठी मग आहेत का नाहीत का पुढं एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे, म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद होऊन जाईल सगळं. दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही 2-3 दिवसातच घोषणा करणार आहे. तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं, आम्हाला ग्राउंड तर बघू द्या का. कारण ह्यावेळेस लावलं, ह्यावेळेस माघारी फिरणार नाही, सुचना नाही, फासणार नाही ना, काही नाही. फेर नाही डायरेक्ट अंमलबजावणी, नाही तर तिकडं बंद पडून दे, नाही तर सुरू राहू दे. करायला पोरं लागलेले, कोणाकोणाला बघायचं ना मागं आहेत का नाही. मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभा राहा, वही घेऊन रजिस्टर घेऊन किती आले ते ली, गाड्या लोक माणसं मोदीत बस मग तुला संधी, काय अडचण. पण फक्त आम्हाला पाणी द्या, 2-3 दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार. एकच दसांनी काय आश्वासन दिलं वरून, काय म्हणजे निरोप आला होता जेणेकरून आपण काय असतं बघा, मला एक तर मी सरळ माणूस आणि सरळपणाचा फायदा यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग मला नाही होत. तुम्ही गोड बोला, आम्ही ऐकू सुद्धा, मागं पुढे सरकू सुद्धा, पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी त्यांच्या भविष्याची खेळताल तर मला नाही सांगत. मला आयुष्यात काही कमवायचं नाही, माझी जात कमवायची आणि माझी जात माझ्यासाठी देवे मायबाप, तिच्याशी धोका केला की मला नाही सांगत. भलं मग ते माझा जीव गेला तरी चालत, पण मी समाजाची नाही गद्दारी करू शकत. काय माझे गरिबांचे लेकरं मोठं करायचं पण घेऊन आलोय मी, मराठ्यांचे पोरं बरबाद करायचं पण घेऊन नाही आलो. त्या अंतरवालीनं कशाला का त्यांना उगाच रक्त सांडलेलं नाही, हीच जागा आहे ती.
रक्ताच्या थारोळ्यात पडत होती. उगाच पडलेलं नाही. एवढ्या बेमान रक्ताच्या पैदास माझी नाही. किंवा त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू शकत. ते गरीबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इथपर्यंत ह्या गावाने झिजलं, या राज्यातल्या मराठ्यांनी झिजलं. आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच. तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करायला तुला अडचण काय? एक कॅबिनेट झाली. तुमची उपसमिती आहे का नाही? मला काय करायचं तुमच्या उपसमिती ठेपा समितीचं? तुमचे कव्हर होणार नाही 2 वर्षे. मग मारता का आमचे पोर? आता परीक्षा झाल्या की लगेच आता भरत्यात. मारता का आमचे पोर? तुमचं काय करायचं मला? तुमचं मला घेणं काय? तुमची उपसमिती आहे का नाही, का तुमची शिंदे समिती आहे का नाही, तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही, ते रोज फिरायला जाईल. मी काय करू त्याला? मला करायचं काय? तुमचं कॅबिनेट आहे का नाही, तुमच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मला घेणं काय? देत तात्काळ म्हणले ना, तात्काळ 13-14 दिवस लागतात का? तात्काळ म्हणजे का वाचतं? मग आता एखाद्याचं दुःख होतंय, आपण म्हणतो याला तात्काळ गाडी आणा लवकर, बैलगाडी नाही तर गाडी दवाखान्यात न्या. तात्काळ म्हणजे लगेच ना, 15-20 दिवसांनी मरायचं नाही घरी नेल्यावर पेशंट. तात्काळ म्हणजे काय अर्थ? गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करत नाही, केसेस मागे घेऊ म्हणले, काहीच नाही. ज्या घेता येतात त्या तरी काहीला लांब लागतं ते घ्यायचं सोडून दिले. की काढायला सुरू केल्या, गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली. त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून मग चाल नोटिसा देणं आमच्या घरी हॅट चाल जमणार नाही, चाल सोडून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं. आता तू घेशील आता मुख्यमंत्री तू या सगळं खेटायचंच का? तुला इच्छा वेगळं खेटायचं तर तुला बेकार होईल. तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करून तुला मराठ्याने गादीवर बसवल्या. आयुष्यात बेगादीला मराठी शिवून देणार नाही तुला. बघा तराला जर लागले तर आयुष्यभर तोही मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी मग त्या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाही त्या सत्याच्या गादीत. नको भापेत राहू. मराठ्यांमुळेच आलेला आहेस. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही. महाविकास आघाडीचं नाही, महायुतीचं नाही. नको याच्यात येऊ. एसी काढायचं मागे हे सोडून तिसऱ्याच नोटीस द्यायला लावतोय काय? तू लोकांना येड्यात काढतो काय? वंशवळ समिती गठीत करायला कशी काय लागत? कॅबिनेट लागते का? ते हरपळ का खरपळ कोण आणून तुला इथं दलिंदर ते मराठवाड्यासाठी 7 महिने झालं त्यांनी व्हॅलिडिटी रोखून धरले. घेणं दिलं काय आणलं ते? मराठीत बरोबर वाटोळ करायला काय आणलं ते? शंभूराजे साहेबाला काल सांगितलं. शंभूराजे साहेबांनी काल झापीला वाटतं त्याला. तेव्हा आज काहीतरी सुरू केलं ते देसाई साहेबांनी. हे आम्हाला यांना सांगायची वेळ येते. शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे कामं करून घेतो. फडणवीस कसा आहे मग? नुसत्या काड्या लावायला होय. काड्याची पेटीचे का तो ऐकू शकतो? तू आहे कशाला? तुला ते जमत नाही का? ते हाणून ठेवलं ते हरपळ ते देत नाही. असे 4 जण आहेत महाराष्ट्रात. तिकडची पश्चिम महाराष्ट्रात तशीच बोंबे 4ही तसलेच जण. मराठवाड्याला हे होय हरपळ का खरपळ काय आडनाव काहीतरी वेगळं असू शकतं. असं झाले. आता पोराला शिक्षण घ्यायचं, उद्या ऍडमिशन घ्यायचं, काय काय अडचण यांना? वंशवळ समिती द्यायला, कक्ष स्थापन करायला कोणचं कॅबिनेट लागत का? केंद्राची मंजुरी लागते. ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या. रोग आला लकवा भरला काय देवेंद्र फडणवीसच्या तोंडाला? का पॅरलेस झाला याला? तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्यात अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशावळ जुळून प्रमाणपत्र द्या. एक अधिकाऱ्याने जर राज्यातल्या दिल्यानंतर सस्पेंड करीत. एवढं म्हणाल रोग आला का? नुसतं बघू तू. म्हणजे याचं काम मला असं दिसतंय गावात एक घुम्या असतो बघा, नुसतं ऐकून घेतो काहीच करीत नाही. एखाद्या गावात असतो ते घुम्या कळतो का तुम्हाला? आता ते सर्च कर म्हणला त्याला कसला असतो. एक गावात काय मस्त ते त्याला काही काम सांगा तुम्ही, हो 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 आपण नीट करू ते, हा हा बरोबर करू आपण, हो हो नीट करू. आणि नुसतं ढकलीत घेणार, मजा बघणार. म्हणजे लोकांची येड्यात काढणार. त्याला येड्यात काढणं म्हणते, त्याला हिणवणं म्हणते. म्हणजे एखाद्याची अवकात चिल्लारात काढणं, एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची, असा त्याला म्हणतात. आकश द्वेष जे म्हणतात ना याला म्हणते. फक्त ऐकून घ्यायचं, करायचंच नाही, नुसतं गोड बोलायचं. ही भूमिका आपल्यापाशी गोड जमत नाही भाऊ. आपण पंचायत मंत्र्याला सोडत नाही. शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असतात.
त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी नव्हते. एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकली, त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेली. म्हणजे जे सत्य आहे ते हे करतच नाही, नुसतंच चलत आहे वर तोंड करून कुंकडे बी नुसतं करण म्हणतोय. काय किती सोपा विषय, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कुणबी प्रमाणपत्र द्या, याला कॅबिनेट लागत नाही. नोंदी शोधायच्या बंद करू नका. हे स्थानिक अधिकाऱ्याला, तो समिती होऊस तर, शिंदे समिती होऊस तर 15-1 वर्षांनी गठीत करते, तवर आहे ते अधिकारी शोधतात ना. त्यांना म्हणणं काम आहे की नोंदी शोधायच्या बंद ठेवू नका, ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या. किती सोपं आहे.